नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सर. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग 1 मध्ये प्रकरण क्रमांक 3, ज्याचं नाव आहे अंकगणिती श्रेणी. आता हे अंकगणिती श्रेणी प्रकरण आपल्याला परीक्षेला विचारलं जातं आणि यामध्ये अंकगणित श्रेणी या प्रकरणामध्ये असे बरेच प्रश्न आहेत, जे की काही प्रश्न सोपे आहेत, काही प्रश्न थोडे डिफिकल्ट आहेत. पण डिफिकल्ट वाटतात, अवघड वाटतात, पण काही अवघड यामध्ये प्रकरणामध्ये भिण्यासारखा अवघड प्रश्न कोणताही येऊ शकत नाही. आपण अभ्यास केला तर आपल्याला सगळी गणितं सोपीच जातील. त्यामुळं हे लेक्चर करत असताना सराव संच 3.1 मी सुरुवातीला सराव संच 3.1 मधील प्रश्न क्रमांक 1 वरती हा व्हिडिओ बनवलाय. त्यामध्ये बघा, सराव संच 3.1 मध्ये सराव संच 3.1 हा आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहतो. सराव संच 3.1 मध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे की खालीलपैकी कोणत्या क्रमिका, प्रश्न लिहून घेतो मी अगोदर, सरावाला लक्ष द्यायला, प्रश्न लिहून घेत आहे आणि लेक्चर करत असताना प्रत्येकानं पुस्तक, वही आणि पेन आपल्या समोर घेतलं तरी चालेल. म्हणजे जसं मी इथे या ठिकाणी गणित सोडवत आहे त्या ठिकाणी मी गणित सोडवत असताना तुम्ही लिहून घेतलं तर चालेल, किंवा अगोदर लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या आणि मग तुम्ही घरी प्रॅक्टिस करा, काही प्रॉब्लेम नाही. त्यामध्ये आपण बघूया प्रश्न क्रमांक 1. प्रश्न पहिला यामध्ये दिला की खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत. आता प्रकरणाचं नाव पण आहे अंकगणिती श्रेणी आणि प्रश्नामध्ये पण विचारले की खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणित श्रेणी आहेत. मग याच्यामध्ये आपण पाहूया अंकगणिती श्रेणी कशाला म्हणायचं किंवा अंकगणिती श्रेणी कशी आपण ओळखायची. अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणित श्रेणी आहे. ज्या अंकगणित श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न असे सांगतोय की खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत. ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. ठीक आहे. बघा, आपण सुरुवातीला हे विचारून घेतलं पाहिजे की क्रमिका म्हणजे काय. आता प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारले, तो प्रकरणाचं नाव आहे अंकगणिती श्रेणी आणि प्रश्नामध्ये पण विचारले की खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत. मग ह्या ठिकाणी आपल्याला एक विचार घेतलं पाहिजे की प्रश्नामध्ये क्रमिका असा शब्द आहे, तर क्रमिका म्हणजे काय, व्हॉट इज द सिक्वेन्स, कशाला म्हणायचं क्रमिका म्हणजे काय. बघा, त्या ठिकाणी एक उदाहरण दिले आपल्याला त्यांनी. त्या उदाहरणामध्ये असे संख्या दिलेत की 2, 4, 6 आणि 8. या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की पहिल्या क्रमांकावरती 2 आहे, 2 नंतर 4, 6 आणि 8. हे जे तिने उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, ह्या उदाहरणामध्ये 2, 4, 6, 8 ह्या संख्या क्रमाने लिहिलेत, त्यामुळे आपण त्याला क्रमिका म्हणू शकतो. आता हे जे बघितलं तर आपण इथं 2, 4, 6, 8 ह्या संख्या क्रमाने लिहिलेत. पहिल्या क्रमांकावरती 2, दुसऱ्या क्रमांकावरती 4, तिसऱ्या क्रमांकावरती 6, चौथ्या क्रमांकावरती 8. ह्या क्रमाने लिहिलेल्या संख्या आहेत, म्हणून याला आपण क्रमिका म्हणायचं. समजले? या ठिकाणी तुम्हाला क्रमिका म्हणजे काय हे अगोदर समजलं पाहिजे, हे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. क्रमिका म्हणजे काय समजलं.
आता जर ह्या क्रमिका तुम्हाला दिल्या असतील तर त्यातील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत का असं त्यांनी तुम्हाला विचारलं. अंकगणित श्रेणी आहेत का. मग आता अंकगणिती श्रेणी ह्या क्रमिका अंकगणिती श्रेणी कधी असतात तर ज्या वेळेला त्यांच्यामधील सामायिक फरकला आपण या ठिकाणी डी असं म्हणू. सामायिक फरकला आपण इथे या ठिकाणी काय म्हणू डी. ह्या क्रमिकेमधील जर सामायिक फरक डी जर समान आला दोन्हीकडे समान आला तर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी असणार आहे. बघूया मग ह्याला आपण आता ह्या क्रमिकेमध्ये ह्याला इंग्लिश मध्ये आपण टर्म म्हणतो. टर्म त्यामुळे ह्याला म्हणणार आहे टी. टर्म ही फर्स्ट टर्म. सेमीच्या लेक्चर मध्ये सेमवाले नसतं त्यामध्ये टर्म वगैरे काय सांगितलं असतं. ह्याला आपण टर्म म्हणतोय टी. ह्याला आपण टर्म म्हणणार आहे टी. ही पण टर्म असेल ही पण टर्म असेल. मग ही कितवी टर्म आहे पहिली त्यामुळे ह्याला आपण म्हणणार आहे T1. त्याला आपण काय म्हणणार आहे T1. ही दुसरी टर्म आहे त्यामुळे ह्याला म्हणणार T2. ही तिसरी टर्म आहे त्यामुळे त्याला आपण म्हणणार T3. ही चौथी टर्म आहे त्यामुळे त्याला म्हणणार T4. म्हणजे सेमीला इंग्लिश मिडियमला ह्या माध्यमांमध्ये म्हणजे ह्या माध्यमाचे लेक्चर होत असताना तुमच्या लक्षात येईल की टी म्हणजे त्यांना इथं सिक्वेन्स म्हटलं जातं इंग्लिशमध्ये आणि त्यामध्ये हा टर्म फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म फोर्थ टर्म असं विचारलं जातं. मग मराठी माध्यमामध्ये याला काय म्हणतात तर हा T1 तर आहेच. T1 त्याला आपण T1 म्हणू. पहिले पद त्याला म्हणू दुसरे पद. ही तिसरे पद आणि ही चौथे पद. म्हणजे हे दोन या ठिकाणी एक पद आहे. 4 हे पण पद आहे. 6 हे पण पद आहे. 8 हे पण पद आहे. मग हे पहिलं पद हे दुसरं पद हे तिसरं पद हे चौथं पद. या ठिकाणी पहिले पद आहे T1 बरोबर 2. याला आपण पहिले पद पण म्हणू आणि T1 पण म्हणू. T1 बरोबर 2. त्यानंतर हे दुसरं पद आहे त्याला आपण T2 बरोबर 4 असं म्हणू. T2 बरोबर 4. त्यानंतर हे तिसरं पद आहे त्याला आपण T3 बरोबर 6 असं म्हणू. आणि हे चौथं पद आहे चौथं त्यामुळे ह्याला आपण T4 बरोबर 8 असं म्हणू. या ठिकाणी लक्षात घ्या 2 हे पहिलं पद आहे त्याला T1 म्हणायचं. हे दुसरं पद आहे त्याला T2 म्हणायचं. हे तिसरं पद आहे त्याला T3 म्हणायचं. हे चौथं पद आहे त्याला T4 म्हणायचं. मग या ठिकाणी ही जी क्रमिका दिलेली होती त्यांनी क्रमिका दिलेली होती त्या क्रमिकेमध्ये आपण याला T1 T2 T3 T4 असं लिहून घ्यायचं. हे लिहून घेतल्यानंतर यांच्यातला आता सामायिक फरक काढायचा असेल तर सामायिक फरक काढत असताना सामायिक फरकला डिफरन्स असं म्हणतो. डिफरन्स आणि तो डिफरन्स हा डी न डिनोट केला जातो किंवा डिफरन्स डी ने दाखवला जातो. म्हणून सामायिक फरक म्हणजेच येणारी किंमत डी ची. येणारी किंमत कोणाची डी ची. किंवा आपण बघूया या ठिकाणी डी ची. ठीक आहे या ठिकाणी डी लिहून घेऊया कारण आपल्याला त्यांनी सामायिक फरक विचारला. सामायिक फरक काढायचा याचा अर्थ डी ची किंमत काढायची म्हणून इथं मी बाहेर डी लिहून घेतलं. आता डी काय सांगतो तर हा जो तुम्हाला T2 दिसतोय T2 ह्याची किंमत मोठी आहे 4 आणि ह्याची किंमत लहान आहे. त्यामुळं डी काय सांगतो की T2 मधून T1 मायनस करा. ह्याच्यातून हे मायनस करा म्हणजे ही T2 ची किंमत किती आहे 4 आणि T2 मधनं हा T1 ची किंमत 2 मायनस करायची. म्हणजे आपण बघूया सूत्र बघूया T2. ठीक आहे या ठिकाणी मी आता सूत्र लिहितो बघा. काय काढायचं आपल्याला सामायिक फरक. सामायिक फरक कशाला दाखवला जातो डी न. आता हे डी ह्यामध्ये काय करायचं T2 मधून T1 मायनस करायचं. उलटे येते T2 मधनं T2 मायनस T1 म्हणजेच सामायिक फरक काढणार आहे म्हणजेच डी ची किंमत डी बरोबर T2 वजा T1 म्हणजे या ठिकाणी बघूया बरोबर चिन्हाला बरोबर चिन्ह. ठीक आहे T2 ची किंमत किती आहे या ठिकाणी T2 ही T1 T2 T3 T4 म्हणजे T2 ची किंमत आहे 4 म्हणजे तर T2 ची किंमत येते 4 आहे म्हणून T2 च्या खाली मी इथे 4 लिहितो. वजा लिहितो. T1 ची किंमत किती आहे 2 म्हणजे या ठिकाणी मी 2 लिहितो. ठीक आहे बरोबर चिन्ह तर या ठिकाणी बरोबर चिन्ह आणि 4 मधून 2 गेले किती आलं 2. हे तुमचं आलं येणारं डी चं उत्तर म्हणजे ही हा तुमचा मिळाला सामायिक फरक. हा तुम्हाला काय भेटला विद्यार्थी मित्रांनो
ही आलेली किंमत कुणाची आहे डी ची, म्हणजे ही तुम्हाला डी ची किंमत मिळाली 2. ठीक आहे. जसं या ठिकाणी आपण T2 मधनं T1 कडे उलट येऊन मायनस केलं, T2 मधून T1 हा वजा केला, तसं आता आपण पुढे T3 पाशी जायचं. हा, हे T4 फक्त लिहून घ्यायचं, हे काय आपल्याला सूत्रामध्ये यूज करायचं नाही. त्यामुळे T4 कडे काही जास्त T4 फक्त लिहून घ्यायचा. T4 सूत्रामध्ये नाही वापरला तरी चालतो. आपल्याला T2 वजा T1 करायचं आणि त्यानंतर T3 वजा T2 करायचं. T3 वजा T2. आता आपण बघितलं T2 मधून काय वजा केलं T1, तर आता आपण पाहूया T3 मधनं T2, म्हणजे इकडे लिहूया डिफरन्स, कारण त्यांनी काय विचारलंय सामायिक फरक. मग तुम्ही म्हणाल की सामायिक फरक सर इथं मिळाला नाही. सामायिक फरक म्हणजे दोन्हीकडे समान आला पाहिजे, म्हणजे इथं पण तुम्हाला डी ची किंमत काढायची आहे, या ठिकाणी पण तुम्हाला डी ची किंमत काढायची आहे. दोन्हीकडे जर डी ची किंमत तुम्हाला समान भेटली तर त्याला आपण सामायिक फरक समान असं समजू, किंवा सामायिक फरक समान आहे असं. आता ही बघूया. ठीक आहे. डी ची किंमत T2 वजा T1. आता इकडे डी चं दुसरं सूत्र येणार आहे T3 वजा T2. जसं मी T2 मधून T1 वजा केले, तसं आता आपल्याला T3 मधून T2 वजा करायचं, म्हणजे T3 मधून T2 वजा करायचं. ठीक आहे. T3 वजा आहे का, या ठिकाणी T3 मधून T2 वजा करायचं. T2. हा, ठीक आहे. लक्ष द्या, बरोबर चिन्हाला बरोबर चिन्ह. T3 ची किंमत म्हणून किती आहे 6, त्यामुळे इथं T3 च्या खाली येणार 6. वजा चिन्हाखाली वजा चिन्ह येणार. T2 ची किंमत किती आहे 4, त्यामुळे इथं T2 ची किंमत 4 येणार. बरोबर चिन्ह तर बरोबर चिन्ह. ठीक आहे. 6 मधून 4 गेले किती झाले 2. मला एक सांगा, ह्या ठिकाणी तुमचं जे उत्तर आलेलं आहे T2 मधनं T1 वजा केलं, उत्तर किती मिळालं 2. T3 मधनं T2 मायनस केलं, वजा केलं, उत्तर किती मिळालं 2. या ठिकाणी इथे पण डी ची किंमत 2 मिळाली, इथे पण डी ची किंमत 2 मिळाली. दोन्हीकडेही डी ची किंमत समान मिळाली, म्हणून त्याला आपण म्हणू सामायिक फरक. आता सामायिक फरक इथं पण 2 आला, इथं पण 2 आला, दोन्हीकडे पण सामायिक फरक समान आहे, म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. कधी असते अंकगणिती श्रेणी? अंकगणिती श्रेणी कधी असते? देतात काय क्रमिका, म्हणजे दिलेली काय असते आपली, ही काय असणार आहे, दिलेली काय असणार आहे क्रमिका. आपल्याला उदाहरणामध्ये क्रमिका देतात. ह्या क्रमिकेतला जर असं T2 मधनं T1 वजा T3 वजा T2 असं जर वजाबाकी करून जी डी ची उत्तर येईल, जे डी चं उत्तर भेटेल, डी चं उत्तर जर दोन्हीकडे समान आलं तर ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आणि जर दोन्हीकडे उत्तर समान आलं नाही तर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. त्यामुळे आता उदाहरण, प्रश्न आणि हे उदाहरण मी आता आणखीन एकदा रिव्हिजन करतो बघा. प्रकरणात नाव काय आपल्या अंकगणिती श्रेणी. विषय कोणता चालू आहे आपला गणित. भाग 1 मध्ये क्रमांक 3 चं प्रकरण आहे अंकगणिती श्रेणी. त्यामध्ये तिसऱ्या प्रकरणातला पहिला अभ्यास आपण पाहतोय, पहिला सराव संच पाहतोय, त्यामुळे त्याला म्हणजे सराव संच 3.1. प्रश्न पहिला काय सांगतो की खालीलपैकी, म्हणजे ह्यामध्ये भरपूर क्रमिका दिलेल्या आहेत. पुस्तकामध्ये आपण बघितलं तर क्रमिका भरपूर प्रमाणामध्ये, मला वाटतं 1 पासून 8 पर्यंत असे प्रश्न पहिल्यामध्ये तर तुम्हाला दिसेल. प्रश्न हा जो पहिला आहे, हा प्रश्न पहिला आहे, ह्याच्यामध्ये 1 पासून 8 पर्यंत अशा क्रमिका दिलेल्या आहेत. मग ह्या ज्या क्रमिका आहेत, ह्या क्रमिका अंकगणिती श्रेणी असतात किंवा नसतात. मग ह्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे तपासण्यासाठी आपल्याला सामायिक फरक काढावा लागतो. आणि सामायिक फरक म्हणजेच डी ची किंमत. डी ची किंमत पाहिजे असेल तर ह्याला आपण T1 म्हणायचं, म्हणजे पहिले पद, इंग्लिश मध्ये त्याला टर्म म्हणतात, फर्स्ट टर्म, त्यामुळे तुम्ही T1 घेतलेला आहे. आपण याला पहिले पद T1 म्हणून, दुसरे पद T2 म्हणून, तिसरे पद T3 म्हणून, चौथे पद T4 म्हणून. आता काय करायचं, कुणाची किंमत काढायची आहे, सामायिक फरक डी ची किंमत. तर डी बरोबर T2 मधून T1 वजा करायचं, या ठिकाणी वजाबाकी होईल, आणि जे आन्सर येईल ती तुमची डी ची किंमत असणार आहे, म्हणजे तुमचा सामायिक फरक असणार आहे. आता काय करायचं की
जसं ह्या T2 मधून मागे येऊन T1 वजा केला, तसं आता ह्या T3 जवळ येऊन मागे येऊन T2 वजा करायचा. T3 वजा T2 होईल. T3 ची किंमत 6 होती, इथं 6 येईल, वजाला वजा येईल. T2 ची किंमत टाकायची. इथं पण T2 ची किंमत टाकलेली आहे, इथं T1 ची किंमत टाकलेली आहे. आणि वजाबाकी करून जे उत्तर तुम्हाला भेटेल, जे उत्तर तुम्हाला मिळेल, ती तुमची D ची किंमत असणार आहे. जर दोन्हीकडेही D ची किंमत समान आली तर मात्र ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आणि जर दोन्हीकडे उत्तर समान नाही आलं तर अंकगणिती श्रेणी नाही. त्यामुळं इथं दोन्हीकडेही उत्तर समान आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, दोन्हीकडेही उत्तर समान आलेलं आहे. त्यामुळे ह्याला अंकगणिती श्रेणी ह्या क्रमिकेला तुम्हाला म्हणावं लागेल की ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अशा पद्धतीनं आपला प्रश्न सराव संच 3.1 मधील पुस्तकामध्ये आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, सराव संच 3.1 मधील हा जो सराव संच 3.1 आहे त्यामधील प्रश्न पहिल्यामधील मी प्रश्न पहिला जो होता म्हणजे पहिलं एक्झाम्पल, मी पहिलं उदाहरण तुम्हाला तुमच्या समोर घेतलेलं आहे. ठीक आहे. तर हे एवढं झालं की गणित संपलं असं नाही. ह्याच्या खाली स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागेल की D ची किंमत म्हणजे काय झाला आपला सामायिक फरक कसा आहे, समान आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणित श्रेणी आहे. त्यामुळे मी आता इथं त्या ठिकाणी मी लिहून घेतो, तुम्ही लक्ष द्या. हा काय म्हणणार म्हणून किंवा हा येथे सामायिक फरक येथे सामायिक फरक D बरोबर 2 हा दोन्हीकडे समान आहे म्हणून त्याला आपण सामायिक फरक म्हणू. हा सामायिकचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, तर दोन्हीकडची किंमत समान म्हणून त्याला सामायिक फरक. इथे सामायिक फरक D बरोबर 2 हा दोन्हीकडे पण कसा आहे समान, हा समान आहे म्हणून हिराव या ठिकाणी लिहितं चालतं किंवा नाही लिहितं या ठिकाणी चिन्ह घ्यावं लागेल समान. म्हणून ही क्रमिका ह्या चिन्हाला आपण म्हणतो म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी ही क्रमिका काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्यातलं उदाहरण 1 बघितले, पाहिलेलं आहे आपण. त्यानंतर उदाहरण क्रमांक 2 हे जरा त्यापेक्षा जरा वेगळं आहे. म्हणजे एक किंमत छेदामध्ये दिलेली आहे तर एक किंमत छेदामध्ये नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठी माध्यमच्या सोपी गणित असतात. ह्या क्रमिका अंकगणित श्रेणी शोधत असताना काही उदाहरणं सोपे असतात, ती पटकन जमतात. परंतु काही उदाहरणं ज्यावेळेला छेदामधील असतील, छेदामध्ये त्यांना भागाकार, काही विद्यार्थ्यांना भागाकार गुणाकार जमत नसतो. त्यामुळे ते छेदामधील गणित जे असतात ते सोडवत असताना छेदामधले जे उदाहरणं जे असतात ती उदाहरणं सोडवत असताना त्यांना बऱ्यापैकी प्रॉब्लेम येत असतो. तर काही काळजी करू नका, कारण मी या लेक्चरमध्ये प्रत्येक उदाहरण तुमच्यासमोर मी तर सोडवून दाखवणार आहे लेक्चरमध्ये. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. एक ना एक उदाहरण मी या ठिकाणी सोडवून घेत आहे लेक्चरच्या माध्यमातून. ठीक आहे. त्यामुळे फक्त तुम्ही अभ्यास करायचा, कारण आपणाला बोर्ड परीक्षा जवळ आलेली आहे आणि आपणाला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. अभ्यास केला पाहिजे. टक्केवारी चांगली भेटली तरच बाहेर चांगल्या कॉलेजला एखाद्या ॲडमिशन आपल्याला भेटेल. त्यामुळं इथं टक्केवारी असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पहा या ठिकाणी येथे सामायिक फरक D बरोबर 2 हा समान आहे म्हणून या चिन्हाला म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी हे एक्झाम्पल दुसरं ह्या ठिकाणी एक्झाम्पल मी घेतोय. त्यामुळे हे एक्झाम्पल तुम्ही मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट मारून घेतला तरीही चालेल, किंवा व्हिडिओ तुमच्यासमोर आहेच, किंवा तुम्ही
वहीमध्ये हे व्हिडिओ बघून म्हणजे उदाहरणांचा सराव तुम्ही दररोजच्या रोज करा. अभ्यास वाढला पाहिजे. दिवसेंदिवस तुम्ही अभ्यासाला वेळ दिला पाहिजे, कारण परीक्षा आपली जवळ येत आहे. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी तुमचं, समजा काही विद्यार्थी हे लेक्चर करत नसतील किंवा त्यांना माहीत नसेल आपलं जे काही आपण लेक्चर घेतोय, माझे हे लेक्चर त्यांच्यापर्यंत पुरवा, त्यांना आपण पाठवा. आणि दुसरी गोष्ट आहे, जे कोणी विद्यार्थी आपले लेक्चर ऑनलाईन जॉईन करणार असेल तर त्याच्यामध्ये जे काही यूट्यूबचं चॅनल आपलं नवीनचं येईल त्या चॅनलला आपण त्यांना जॉईन करू शकतो. ऑनलाईन आपले क्लासेस आहेत. आणि हे क्लासेस आपले गणित भाग 1 साठी आहेत, गणित भाग 2 साठी आहेत, विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 म्हणजे विज्ञान आणि गणित याच्यासाठीच आपलं लेक्चर आहे. इंग्रजी याच्यामध्ये नाही. ठीक आहे. आणि हे लेक्चर सेमीसाठी पण होतात आणि मराठी माध्यमसाठी होतात. सेमी, मराठी माध्यम आणि इंग्लिश मिडियम तिन्ही माध्यमाची मुलं हे लेक्चर पाहू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे उदाहरण मी या ठिकाणी हे करतोय आणि दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. मला वाटतं सर्वांच्या लक्षात आलं असेल हे उदाहरण काय. ठीक आहे. तर उदाहरण त्यातलं दोन नंबरचं उदाहरण आहे. 2, 502, 3 आणि 702 हे उदाहरण आपण पाहतो. ठीक आहे. तर या ठिकाणी पहिलं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. प्रश्न पहिल्यामध्ये पहिलं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. आता आपण 2 नंबरचं उदाहरण पाहतोय. त्यामध्ये पहा 2, त्यानंतर 502 असेल, त्यानंतर 502 आहे, त्यानंतर 3, 2, 502, त्यानंतर 3, तर 702. हा, तर हे जे उदाहरण आहे ते मगाशी पाहिलेलं उदाहरण सोपं होतं आणि ही पण काही अवघड नसतात उदाहरण. फक्त गुणाकार भागाकार जमत नसल्यामुळं काही विद्यार्थ्यांना मराठी माध्यमच्या अशी छेदातली उदाहरणं आली की थोडीफार भीती वाटते. मी समजून घेऊ शकतो, पण भ्यायचं नाही. आपण हे उदाहरण सोडवणार आहोत सगळेजण. ठीक आहे. आता पाहूया आपण. तर ह्याला आपण काय म्हणायचं आहे, काय प्रश्न विचारतोय आपला, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला सांगितले आहे की हे पहिल्या क्रमांकावरती आहे, हे दुसऱ्या क्रमांकावरती आहे, हे तिसऱ्या क्रमांकावरती दिलेले आहे, हे चौथ्या क्रमांकावरती दिलेले. त्यामुळं ह्याला आपण क्रमिका म्हणणार. म्हणजे ही दिलेली आपली काय झाली, प्रश्नातली काय झाली, ही क्रमिका. ही काय आहे, क्रमिका. आता ही क्रमिका काय करते, अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते दाखवून देते. मग आता ही क्रमिका आहे आणि ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतो, सामायिक फरक. आणि सामायिक फरक म्हणजे डी ची किंमत. कोणाची किंमत, डी ची. तर या ठिकाणी ठीक आहे, आपण या ठिकाणी आपण ह्याला तुम्हाला मी मग सांगितलं, याला पहिले पद T1 म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी T1 ची किंमत 2. T1 ची किंमत काय आहे, 2. ठीक आहे. हे दुसरे पद T2 बरोबर 5/2. हा, हे आपलं झालं पहिलं पद T1. हे दुसरं पद T2. त्यानंतर हे तिसरं पद आहे म्हणून आपण ह्याला T3 बरोबर 3 म्हणू. ठीक आहे. नंतर हे चौथं पद आहे, चौथं म्हणून याला आपण म्हणू T4 बरोबर 7/2. तर अशा पद्धतीने आपण याला पहिल्या क्रमांकावरती आहे टर्म, फर्स्ट टर्म म्हणजे याला म्हणजे T1 पहिले पद. दुसऱ्या क्रमांकावरती आहे सेकंड टर्म म्हणजे काय, T2, T3 आणि
तुम्हाला तर मी मगाशी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं, फक्त बाकीचं काही चेंजेस नाही. आपल्याला काय पाहिजे, सामायिक फरक. सामायिक फरक म्हणजे काय, डीची किंमत. मग आता ही डीची किंमत, सामायिक फरक डीची किंमत जर शोधायची असेल तर तुम्हाला मी मग सांगितले, डीची किंमत पाहिजे असेल तर ह्या T2 मधून आपण हा T1 वजा करायचा. म्हणजे काय येणार आहे, T2 वजा T1. समजले? हा. काय करायचं आपल्याला, सामायिक फरक दिलेली काय असणार आहे, क्रमिका. म्हणजे हे उदाहरणामध्ये दिले हे क्रमिका आहे आणि ह्यांच्यातला काय करायचं आहे, सामायिक फरक, कॉमन डिफरन्स. त्याला आपण इंग्रजीमध्ये सामायिक फरकला टी म्हणतो. हे डी न घ्यायचं, ठीक आहे. मग डी काय सांगतो की ह्या T2 मधून, हा T2 मधून T1 वजा करा. मग T2 मधून T1 का, तुम्हाला सर T2 मधून T1 का, T1 मधून T2 का होतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की ह्या किमती इकडे वाढत जात असतात, कारण कमी पण होत असतात, मायनस मध्ये असेल, पण तुम्ही कन्फ्युज होऊन द्यायचं नाही. T2 मधूनच T1 वजा करायचं आहे आणि ह्या T3 मधून T2 वजा करायचं. तर अशा पद्धतीने T2 ची किंमत किती आहे, 5/2. तर बरोबर चिन्हाला बरोबर चिन्ह घेतो. T2 ची किंमत किती आहे मित्रांनो, 5. विद्यार्थी मित्रांनो T2 ची किंमत किती आहे, 5/2. तर ह्या ठिकाणी किंमत येणार 5/2. हे ना, T2 ची किंमत 5/2. T2 ची किंमत T2 च्या खाली दिली, बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह. T2 ची किंमत ह्या ठिकाणी दिली, वजा चिन्हाला वजा चिन्ह, वजा चिन्हाला वजा चिन्ह येणार. T1 ची किंमत किती आहे, 2. तर या ठिकाणी T1 ची किंमत 2 येणार आहे, ठीक आहे. तर काही भीती वाटण्यासारखं किंवा शेतातले एक्झाम्पल आहेत, शेतातले उदाहरण आहेत, कशी सोडवायची काही नाही, एकदम सोपं आहे. पहा, बरोबर चिन्ह, तर तिसऱ्या स्टेपला येणार बरोबर चिन्ह, ठीक आहे. आता एक किंमत जर समजा छेदात असेल, एक किंमत छेदात असेल आणि दुसरी किंमत जर छेदात नसेल तर ही छेदाच्या वरचा अंक. आता मी या ठिकाणी गणित आपल्याला बसत नाही, त्यामुळे मी या ठिकाणी 1-2 मिनिटं हेच उदाहरण मी ह्या ठिकाणी घेतो, म्हणजे थोडा आपल्याला ऍडजस्ट करावा लागतो. आता एक किंमत छेदात आहे आणि जर ही किंमत छेदात नसेल तर काय करायचं, त्यामध्ये बेसिक माहिती असणं गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. तर छेदाच्या वरची किंमत 5 ती आहे तशी तुम्हाला घ्यायची. या ठिकाणी बरोबर चिन्ह तर इथं बरोबर चिन्ह घेतो. छेदाच्या वरची किंमत 5 ती आहे तशी आपण लिहूया. हा, लिहून घेतली, ठीक आहे. तर या ठिकाणी ही छेदाच्या खालची किंमत 2 आणि पलीकडची किंमत ह्यांचा तिरकस गुणाकार करायचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आपण ही बघूया, छेदाच्या वरची किंमत आहे तशी लिहून घ्यायची, छेदाच्या खालची किंमत 2 आणि ह्या पलीकडची किंमत 2, यांचा तिरकस गुणाकार होणार. म्हणजे काय होणार, इकडे लक्ष द्या, बेदुनी 4, ठीक आहे. तर ही बेदुनी 4 आहे. मग छेदाच्या वरची किंमत 5 ती आहे तशीच ठेवावं लागणार. बेदुनी 4 दिलं तर ही 4 इथं छेदाच्या खाली नाहीच नाही, छेदाच्या खाली लिहायचं नाही. छेदाच्या वरची किंमत 5 आहे तशी द्यावी लागेल. बेदुनी 4, हे 4 पलीकडे जाणार, पलीकडे, आणि हे वजा आहे त्यामुळे यांच्या दोघांमध्ये वजा येणार. आणि 1 ही किंमत छेद 2 आहे, ही गुणाकार पण करून देणार, आणि ही छेद 2 आहे तसं दोघांना आपल्याला छेद 2 ठेवावं लागेल. म्हणजे छेदाच्या वरची किंमत 5, या ठिकाणी 5 आहे. त्यानंतर काय करायचं, बेदुनी 4, या ठिकाणी 4 घेतले, चिन्ह कोणतं आहे, वजा, तर या ठिकाणी वजाच आहे. हा छेद 2 एका किमतीला आहे, तर हा छेद 2 दोन्ही किमतीला घ्यावे लागेल. म्हणजे इथं छेद 2 आहे तर ही तिरकस गुणाकार करून ही 5 करून त्यांना पण 2 छेदामध्ये घ्यावे. बरोबर चिन्हाला बरोबर चिन्ह येणार. 5 मधून 4 गेलं 1 आला, 5 मधून 4 गेल्यानंतर किती येणार, 1. 5 वजा 4 1, छेदला छेद, 2 ला 2. आता ह्या आलेल्या किमतीला आणखी भाग जात नाही, कोणती किंमत आलेली, डी बरोबर 1/2. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये आपल्याला डी ची किंमत, कशाची किंमत, डी ची किंमत 1/2 मिळाली.
किती मिळाली 1/2 ही डीची किंमत असणार आहे. इथं बसत नाही, ऍडजस्ट केलेलं आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. समजून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आता बघा T2 मधून T1 वजा केलं तर आता आपण T3 मधून T2 वजा करायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला घेऊया. D बरोबर इथं पण आपण काय काढला सामायिक फरक D, त्यामुळे इथं D बाहेर लिहिलेलं आहे. इथं पण आपण सामायिक फरक D काढतोय, त्यामुळे इथं पण लिहायला लागणार D बरोबर. या ठिकाणी पण D बाहेरच लिहायला लागेल. T2 तर T1 वजा तर T3 मधून T2 वजा म्हणजे T3 वजा T2. पहिल्यांदा काय करायचं T2 मधून T1 आणि मग नंतर काय करायचं T3 मधून T2. अशा पद्धतीने बरोबर चिन्हाला बरोबर चिन्ह येणार. T3 ची किंमत किती आहे 3, तर या ठिकाणी T3 ची किंमत किती आहे 3. आता चिन्ह कोणतं आहे वजा, तर या ठिकाणी येणार वजा. T2 ची किंमत किती आहे T2 ची किंमत आहे 5/2. 5/2. काहीही बदल करायचा, फक्त मी या ठिकाणी जे काही सांगितलंय त्याच पद्धतीने इकडे होईल, बाकी काही होणार नाही. आता पाहूया आपण बरोबर चिन्ह तर बरोबर चिन्ह. ठीक आहे. आता काय करायचं बघा, छेदाच्या वरची संख्या आहे, छेदाच्या वरची ती आहे तशी लिहून. आता मी काय करतो मगाच्या इथं इथलं उदाहरण मी इथं ऍडजस्ट केलं सोडवत असताना मला अप्रोप्रिएट असतं समजा या ठिकाणी जागा नाही, तसंच मी या ठिकाणी हे एक्झाम्पल या ठिकाणी. आता बघा काय करायचं, छेदाच्या वरची किंमत आहे तशी लिहून घ्यायची. छेदाच्या वरची किंमत कोण आहे छेद 5. ठीक आहे लिहून घेतलं. आता मला सांगा छेदाच्या वरची किंमत कोण होती 5, तर छेदाच्या वरची किंमत 5 लिहून घेतली. छेदाच्या खालची किंमत किती आहे 2. आता ही 2 आणि ह्याच्या तिरकस आपल्याला 3 दिसते. किती दिसते 3. म्हणजे हे छेदाच्या खालची किंमत 2 आणि हे 3 यांचा तिरकस गुणाकार होणार. 3 दुनी 6. आता मी काय केलं, छेद कुणीकडे आहे ह्याच्यामध्ये छेद कुणीकडे आहे पलीकडे आहे, त्यामुळे ही छेद पलीकडे आला. आता इथं छेद कुणीकडे होता अलीकडे, त्यामुळे हा छेद 5 अलीकडे असल्यामुळे हे अलीकडे आला आणि ह्याच्यामध्ये छेद 5 पलीकडे असल्यामुळे हे पलीकडे. आता छेद 5 आहे तसे ना, छेदाच्या खालची संख्या 2 आणि ही तिरकस 3 दुनी 6 होणार आणि हा जो छेद आहे एका संख्येला छेद दिलेला आहे, छेद 2 दिले, हा छेद 2 या दोन्ही संख्येला येणार. त्या दोन्ही संख्येला छेद या ठिकाणी छेद 2 आहे, छेद 2 पुन्हा एकदा या दोन संख्येला येणार. ठीक आहे. म्हणजे हा तिरकस गुणाकार पण करणार आणि पुन्हा एकदा ह्या दोन संख्येला भागिले करणार. म्हणजे काय 6 तून 1 गेला 6 मधून 5 गेले 1 येणार, 6 मधून 5 गेले 1 येणार. छेदला छेद 2 ला 2, तर ही आलेली किंमत डी ची असणार आहे. कोणाची किंमत असणार आहे डी ची. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी पण डी ची किंमत 1/2 आली होती, या ठिकाणी पण डी ची किंमत 1/2 आली होती. दोन्हीकडे ही डी ची किंमत समान आली, म्हणजेच काय सामायिक फरक, म्हणजे दोन्हीकडची किंमत समान, म्हणजे सामायिक फरक समान आला म्हणून ही क्रमिका दिलेलं उदाहरण आहे क्रमिका त्यांचा सामायिक फरक कसा आला समान, ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे. मग आपण हे झाले. आता याचं स्पष्टीकरण या ठिकाणी देतोय आपण. खाली काय द्यायला लागणार आहे आपल्याला या ठिकाणी मी लिहितो. येथे सामायिक फरक डी बरोबर 1/2 समान आहे. ठीक आहे. इथे काय सांगितलंय, येथे डी ची किंमत दोन्हीकडे समान आली म्हणजे सामायिक फरक समान आला. सामायिक फरक कोण आहे, सामायिक फरक डी बरोबर 1/2 दोन्हीकडे कसं आहे समान आहे. म्हणून काय म्हणतोय, म्हणून आता ह्याच्या खाली लिहायचं आहे, पण इथं जागा भरत नसल्यामुळे मी ह्याच्या वरती लिहितो समजून. म्हणून ही क्रमिका म्हणजे कोण, आपलं उदाहरण दिले काय दिलेलं उदाहरण आहे ना, ही क्रमिका म्हणून ही क्रमिका दोन्हीकडचा सामायिक फरक कसा समान
ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ही क्रमिका अंकगणिती ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. समजलं? अशा पद्धतीनं यामध्ये मी 2च उदाहरणं घेतलेली आहेत या लेक्चरमध्ये. 3 नंबरचं जे उदाहरण आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आजचं हे 2 उदाहरणांचं हे थोडंसं लेक्चर सुरुवातच केलेलं आहे. 3 नंबरचं उदाहरण आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. तर अशा ठिकाणी या ठिकाणी आपण लेक्चर स्टॉप करू. ठीक आहे, धन्यवाद.